बोलले कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर हे म्हटलं असता की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता पक्सवानचा प्रकल्प तू कसा गुजरातला घेऊन जातो तुला बघतो, तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण त्या वेदांता पक्सवानच्या माध्यमातून ज्या 2004ला विजयदादाच्या नेतृत्वाखाली जो सोलापूर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, तो बालेकिल्ला परत करण्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करायचे ना. शिवस्वराज्य यात्रा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्य कार्यक्रमाला या ठिकाणी आम्ही प्रारंभ करतोय. कार्यक्रमाचं तर आपल्याला 11 पैकी जयंत पाटील साहेब या ठिकाणी 10 आमदार बदलायचे आहेत. दिशा देणं गरजेचं असतं आणि म्हणून ही 2-5 वर्षे अशीच निघून जातात, आपल्याला गेलेली कळत नाही. पदं येतात जातात, अनेक आमदारक्या भोगल्या किंवा खासदार झाले, अनेक पदं आपणही सरपंच जिल्हा परिषद सदस्य झाला. पण आपल्या तालुक्याचा हे भविष्य आपल्याला निश्चित आता मुलजी पोलीस साहेब येणार आहेत, ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतीलच. ही यात्रा आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे, पहिल्यांदा या माळशिरस तालुक्यामध्ये आलेली आहे. आपण दरेश्वर भाईंना निवडून दिलं. राजकारणामध्ये अनेक घडामोडी झाल्या आहेत, त्या घडामोडीमध्ये आपण एक चांगला निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये इथून पुढं विकासाचं राजकारण करायचं. आपले अनेक प्रश्न आहेत, आपल्याला तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण जर खऱ्या मनानं जिल्ह्याला एकत्र आलो, नव्या विचाराची, शिवबाबा असतील, भैया असतील, अर्जुनदादा असतील, आपण एक वेगळं चांगल्या पद्धतीचं राजकारण करू. उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील तर ते आपण बिनविरोध करू. आज जवळजवळ तालुक्यातल्या 13-14 ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुद्धा निवडून झालेल्या आहेत. उद्याही याही गावागावामधला संघर्ष आपण थांबवून त्याही ग्रामपंचायती आपण बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू. हे आपण सरपंच झालो किंवा जिल्हा परिषद सदस्य झालो किंवा खासदार आमदार झालो म्हणजे फार मोठं काही मिळवलं ते पण 5 वर्षासाठी ठराविक दिवसासाठी असतं. पण याही पलीकडं आपल्या तालुक्यामध्ये कायमस्वरूपी आपण जर एकमेकाला विरोध करत राहिलो तर आपल्याही बाजूला आणि त्यांच्याही बाजूला चुकीची माणसं गैरफायदा घेत आपलाही वेळ वाया घालवतात आणि समाजामध्येही नाही म्हटलं तरी खूप मोठं नुकसान होऊन जातं. आणि हा विचार करून आपण जर हा माळशिरस तालुका एकत्र आला तर आपल्याला या जिल्ह्याचं राजकारण सुद्धा व्यवस्थितपणानं कधी बसवता येईल. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज कुणाचा कुणाला ताळमेळ राहिलेला नाही, कोण कुणाचं ऐकत नाही. कोणत्याही प्रकारे विकासासाठी या ठिकाणी अमोलजी कोल्हे साहेब आलेले आहेत, जोरदार टाळ्यांच्या. तर या तालुक्यामध्ये आपण एक चांगला पायंडा पाडूया. वेळ निघून जात असते पण कुणी ना कुणीतरी आणि त्यामध्ये बदल होणार आहे. मी गेली महिना 2 महिना सातत्यानं प्रवास करतोय. दरेशील भैया सुद्धा रात्रंदिवस पळताय. सगळ्या जिल्ह्यामध्ये चौफेरपणानं ते सुद्धा त्या ठिकाणी वेळ देत आहेत, लोकांनाही वेळ देत आहेत. आज आपले कुणी आमदार नसल्यामुळं त्या ठिकाणी जनतेची कामं करतायत. परंतु आपण या जनस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये फार मोठा कार्यक्रम घ्यावा किंवा फार मोठं काय करावं अशी परिस्थिती नाही आपल्या तालुक्यामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तुतारी पिपाणी धरलं तर इकडं 80,000 आणि तिकडं 13+3 म्हणजे 16,000. एका तालुक्यामध्ये आपल्या 96,000 मताचं लीड आहे. आणि ती त्या परिस्थितीमध्ये जवळजवळ आपल्याच तालुक्यामध्ये, इतर तालुक्यामध्ये त्यांनी 15-16 कोटी रुपये खर्च केले
पण आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 26.5 कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि त्यांना इथून लीड कमी करायचं होतं, एक का होईना पण मत जास्त घ्यायचं होतं. पण आपण सगळे खंबीरपणानं लढला, उभं राहिला ताकदीनं. पवार साहेबांचे विचार जयंत पाटील साहेबांनी जो गेली 6 महिन्यात पिंजून काढलं होतं आणि जयंत पाटील साहेबांनाही मी 6 महिन्यापूर्वी सोबत आहे अशा प्रकारचा मेसेज जयंत पाटील साहेबांना पाठवल्यानंतर त्यांनी शंकर नाना प्रकाश बापू यांना सुद्धा दाखवला की उत्तमरावचं हेच मत आहे. आणि ज्या वेळेला विमान आलं त्याच दिवशी जयंत पाटील साहेब इथं दरेशील यांच्या प्रवेशाला होते. त्यावेळी त्यांनी ठामपणानं सांगितलं की त्यांनी मला शब्द दिलेला आहे ते आपल्याला सोडून जाणार नाही. आणि एकदा ठरलं की आपण जीव तोडून, मी दरेशील भैयांना सुद्धा सांगितलं होतं, जयंत पाटील साहेबांनाही सांगितलं होतं की काय असेल माझी 5 मतं घरातली, पण मी प्राणपणानं तुमच्या बरोबर आहे. मतं किती कमी येतील जास्त येतील त्या त्या काळातला किंवा त्या त्या माहोलमधला तो विषय राहतो, परंतु आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक करू शकलो आणि याचा परिणाम सोलापूर मतदारसंघावरती मोठ्या प्रमाणावरती झाला. आपण एकत्र आलो. माळशिरसची ही लोकसभा तुम्ही जिंकली हा मेसेज या ठिकाणी सांगली असेल, बारामती असेल, सोलापूर असेल या ठिकाणी तीव्रतेनं गेला आणि त्याचा रिझल्ट सुद्धा चांगल्या पद्धतीनं आला. जयंत पाटील साहेब अजूनही 3 महिने त्यांचा हा प्रवास ही गोडदोड रात्रंदिवस त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. पण जयंत पाटलांसाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी शिवशराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचं हे कष्ट निश्चितपणानं माळशिरस तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल वाया जाऊ देणार नाही एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि माझे संपवतो. धन्यवाद. धन्यवाद. नेते आदरणीय विजयदादा, आज शिवस्वराज्य यात्रा ज्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात शिवनेरीच्या पायथ्यापासून आम्ही सुरू केली ते खासदार डॉक्टर अमोल कोल्हे साहेब, आपल्या सर्वांचे लाडके खासदार धैर्यशील भैया मोहिते, या ठिकाणी उपस्थित असणारे आणि ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते उत्तमराव जानकर साहेब, इथं उपस्थित असणारे मदनसिंह पाटील, राज राजापूरकरजी, युवकांचे अध्यक्ष मेहबूब शेख, सुनील गव्हाणे, नागेश पाटे, संकल्प डोळस, सुवर्णाताई, पंडित कांबळे, रवी पाटील, ऋतुजा सुर्वे, फतेसिंग दादा, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, राजू जानकर पासून सगळे, आणि तुम्ही राहिला असेल तर तुम्ही मला माफ करा, सर्वच मान्यवर आणि बंधुभगिनी. 9 तारखेला क्रांती दिनाच्या दिवशी जेव्हा ऑगस्ट क्रांती मैदानातून महात्मा गांधींनी ब्रिटिश राजवटीला चले जावचा नारा दिला, त्या क्रांती दिनाच्या दिवशी आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. त्या दिवशी जागतिक आदिवासी दिवसाचं देखील महत्त्व होतं. गेले 3-4 दिवस आमचा हा दौरा चालू आहे. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात आम्ही जायचं ठरवलेलं आहे. मागच्या 5 वर्षापूर्वी अशीच शिवस्वराज्य यात्रा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काढली होती. त्यावेळी 19 साली लोक म्हणायचे 21-22 राष्ट्रवादी आधी ठरले झाले, पण शिवस्वराज्य यात्रेने महाराष्ट्रात ते जागरण झालं. त्यात महाराष्ट्रामध्ये आमचं 54 आमदारांची संख्या निवडून आली. काँग्रेसची देखील 44 आमदार त्यावेळी निवडून आले. आज महाराष्ट्रामध्ये
पुन्हा एकदा ही शिवस्वराज्य यात्रा आम्ही सुरू केलेली आहे. 5 वर्षापूर्वी परिस्थिती फार वेगळी होती. पक्षामध्ये कोण थांबतंय कोण नाही अशी परिस्थिती असायची. यात्रेला जाऊन एखाद्या मतदारसंघात गेलं तर तिथं काही फार प्रतिसाद नसायचा. 5 वर्षानंतर लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि 48 पैकी 31 ठिकाणी भाजपचा महाराष्ट्रात पराभव झाला. 400च्या पलीकडे जाणारा वारू 240 वरच थांबला आणि नितीश कुमार आणि चंद्रबाबू जे आयुष्यात कधी वर्षभरात एका बाजूला राहिले नाहीत, वर्षभरापेक्षा जास्त, अशा दोघांचा टेकून घेऊन मोदी साहेबांनी आज देशात सरकार स्थापन केले. नितीश कुमारने किती पलट्या मारल्या हे मोजता येत नाही आणि चंद्रबाबूचाही काही वेगळी केस नाही. आणि ह्या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे नेते मोदी साहेब आणि शहा या 2 राज्यात जाऊन ह्या दोघांच्यावर प्रचंड आगपाखड करायचे. पण त्यांचेच पाय धरले, सरकार स्थापन केलं. सरकार स्थापन झाल्यानंतर या देशात हे 2 टेकूंचं सरकार आहे याची देशभर खात्री पटली. लोकसभेमध्ये तुम्ही धैर्यशील भैयांना पाठवलं, तसे विरोधी पक्षाचे खासदार जेवढे म्हणून दिल्लीत गेले त्या सर्वांनी भारतीय जनता पक्षाला मागच्या अधिवेशनात सरोड का फळो करून सोडलं. आजपर्यंत कधीही बाजू समोर यायची नाही. राहुल गांधींनी आपली भूमिका मांडायला सुरुवात केली. देशात विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व आहे याची जाणीव देशभरात झाली. आपल्या आशीर्वादाने तुतारीवर निवडून गेलेल्या 8 खासदारांनी पहिल्याच अधिवेशनात अतिशय उत्तम कामगिरी लोकसभेत बजावली. नरेंद्र मोदींनी केलेलं बजेटवरचं भाषण धैर्यशील भैया तुम्हाला सांगतील, माझ्यानंतर धैर्यशील भैया बोलणार आहेत, त्यामुळे तुम्हाला ते सांगतील की लोकसभेमध्ये कसं भाषण करायचं. देशाचा प्रधानमंत्री म्हटल्यावर अर्थसंकल्प जो मांडलेला आहे त्याची बाजू मांडायची असते. विरोधकांच्यावर टीका करण्यापेक्षा माझ्या अर्थसंकल्पात देशाच्या जनतेला मी ह्या गोष्टी देणार आहे असा आश्वस्त करायचं असतं. तसं काही होताना दिसतं नाही. लोकसभेत ही परिस्थिती आहे. 8 खासदार आपण जे निवडून दिले त्यांनी दुधाच्या आधारभूत किमतीबद्दल मागणी केली. कांद्याच्या निर्यातीवर कर लावलेला आहे तो रद्द करावा म्हणून मागणी केली. बीडला आमच्या बजरंग बाप्पाने पहिल्यांदा कुणीच आजपर्यंत मागणी केली नाही अशी मागणी केली, बीडला विमानतळ करा म्हणून. आणि रेल्वे आता ती तिथपर्यंत पोहोचवत आहे. निलेश लंकेने दुधाला आधारभूत किंमत द्या आणि या देशातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्यासाठी सोयाबीन असेल, कपास असेल, केळी असतील, कांदा असेल, याच्यावर कायम स्वरूपाचं धोरण ठरवा. तुमच्या मनात आलं की बंदी, तुमच्या मनात आलं की निर्यात सुरू, हा धंदा केंद्र सरकारने बंद करावा ही भूमिका मांडली. ते पाटलांनी देखील आपल्या वतीनं बजेटवर आपली मतं व्यक्त करताना अतिशय प्रभावीपणाने आपली बाजू सगळ्यांची मांडलेली आपण सगळ्यांनी ऐकली असेल. त्यामुळे जे 8 निवडून गेले त्या 8 खासदारांनी लोकांनी टाकलेल्या विश्वासाला जागृत राहून काम करायला आता लोकसभेत सुरू केले. मी मगाशी सांगितलं तसे हे 2 कधी पलटी करतील माहित नाही. त्यामुळे आपलं सरकार केंद्रात कधी येईल याचाही नेम नाही. कधीही येऊ शकतं आणि काही थोड्या कारणानं देखील
शक्य होऊ शकते. तोपर्यंत आहे त्यांच्या हातात, तोपर्यंत ते चालू राहणार. मग अशी काही लोकांनी मला प्रश्न विचारला, पत्रकारांनी, अहो ते बाकीचे तुमच्याकडे येणार का? मी त्यांना सांगितलं, अनेक ठिकाणी सांगितलं, जोपर्यंत ईडीची छडी त्यांच्या हातात आहे तोपर्यंत ह्याच्यात काही एकाचा इकडे यायचा घास नाही. प्रचंड मोठं चांगल्या पद्धतीचा आविर्भाव निर्माण करतात. पण ईडीची छडी जोपर्यंत अमिषांच्या हातात आहे तोपर्यंत ह्याचा एकही माणूस इकडे येणार नाही. आणि जो इकडे येईल त्यावेळी समजायचं त्याच्या मागे कुठलाही मोंगा नाही. महाराष्ट्राच्या विधानसभेला सामोरं जायचं. लोकसभेला उत्तम जानकर साहेबांनी मला मेसेज केलाय, खरं आहे. त्यानंतर विजयदादांच्या उपस्थितीत आपण सगळ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करायचा निकाल घेतला. त्यावरून वातावरणच सगळं होतं. नुसत्या माड्यावर त्याचा परिणाम दयशील तयार झाला नाही. महाराष्ट्रात सगळीकडे एक मेसेज गेला की विचाराने काम करणारे विचाराचे नेतृत्व जर असा निर्णय घेत असेल याचा अर्थ भारतीय जनता पक्षामध्ये काहीतरी खोट आहे. आणि म्हणून आज भारतीय जनता पक्षामधले अनेक लोक आज भेटतायत. काल परवा लोहगावचे भाजपमध्ये 2012 पासून पदाधिकारी असणारे नेते परवा रात्री आमच्या सभेत प्रवेश केला. त्यांनी काही लोकांनी खडकवासल्याला देशभर महाराष्ट्रभर कसं. त्यामुळे आपल्या सगळ्यांना आता खात्री आहे की शरद पवार साहेबांचं नेतृत्व हेच महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना, सर्वसामान्य गोरगरिबांना न्याय देऊ शकणार. आज विधानसभेची तयारी करण्यासाठी आम्ही सगळे आपल्या दारात आलो. माळशिरसबद्दल मला काही चिंता वाटत नाही, कारण यापूर्वी आपल्या चर्चा सगळ्या झालेल्या आहेत. फक्त महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा निर्णय झाल्याशिवाय मी जागा वाटायला सुरुवात, जागा जाहीर करायला सुरुवात केली तर ती बैठक व्हायची. त्यामुळं थोडासा संयम, योग्य वेळी महाविकास आघाडीच्या जागांचं वाटप झालं की आपले निर्णय पटापट जाहीर होतील. काही अडचण नाही. आपली जवळपास सगळ्या महाराष्ट्रातली जवळजवळ 70% 80% उमेदवारांच्या बद्दल झिरोईन करणं आम्ही सगळ्यांनी पूर्ण केलं. थोडीशी वेगळी आहे. सरकार घाबरलेलं आहे. आपल्याला देशात, महाराष्ट्रामध्ये सामान्य माणसाचं पाठबळ नाही. या भीतीनं ज्यांनी 9 अर्थसंकल्प मांडले त्यांनी 10वा मांडताना तिजोरीचं दारच काढून टाकलं. घाबरलेल्या मनस्थितीत विजयदादा घोषणा केल्यावर तरी देखील आत्मविश्वास नाही की जमेल का म्हणून जाहिरात करण्यासाठी 270 कोटी रुपये त्याला अलॉट करून ठेवलेले. आता तुम्ही वर्तमानपत्र उघडलं, पहिल्या पानावर तिघांचे फोटो, चौथ्या पानावर तिघांचे फोटो, शेवटच्या पानावर तिघांचे फोटो. टीव्ही चालू केला, सून आणि सासूचं भांडण चालू असेल आणि आता सून काहीतरी डायलॉग मारणार आहे आणि सगळ्या सासवा वाट बघतायत आता काय बोलते सुनी. त्या क्षणी समोर एकनाथ शिंदे येतील आणि सांगतील आम्हाला मतदान करा. जाहिरात मोबाईलवर जाहिरात येतील. सगळ्या प्रचंड गावागावात बॅनर लागतील. प्रचंड जाहिरातीवर खर्च 280 कोटी आता आहे, पण माझी खात्री आहे अजून 100-200 कोटी रुपये ते वाढवतील. एवढं तर तुम्ही जमीन असा रिपोर्ट आल्यावर आता त्यांनी योजना दूत म्हणून एक योजना काढली. म्हणजे काय, सरकारच्या योजना घरात जाऊन सांगायच्या आहेत. त्याला 10,000 रुपये ते देणार. 6 महिन्यासाठी योजना दूत नेमले जाणार आहे. सगळं कॉन्ट्रॅक्टवरच हो, सरकारच कॉन्ट्रॅक्टरांचं आहे. 10 योजना दूत म्हणून प्रत्येकाला मिळणार आहे. 300 कोटी रुपये त्याच्यासाठी वेगळे राखून ठेवलेले आहेत. म्हणजे ते 280 कोटी आणि हे 300 कोटी रुपये ज्यांच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च लोक करतायत
म्हणजे अगदी निरंकुश सत्ता विधानसभा झाल्यानंतर यांनी राबवायला सुरुवात केलेली आहे. महाराष्ट्रातले IAS अधिकारी, IPS अधिकारी हे देखील यांच्या ताटाखालचं मानधन झालेलं आहे तसं मला वाटायला लागलंय. पाहिजे त्या योजनांवर सही कसे हे अधिकारी करतात हाच मला प्रश्न पडायला. ठीक आहे, योजना चालू केली, ओके, काय प्रॉब्लेम, अर्ज भरून घेतले, काय अडचण नाही. आपण जाहिरात कशाला, जाहिरात करून झाल्यावर देखील ते दूध कशाला पाठवता गेले. त्यामुळे तुमच्या घरात जर कुणी आला, बहुतेक ते भारतीय जनता पक्षाचेच कार्यकर्ते असतील, आल्यावर विचारलं बेट्या तुला किती पैसे मिळतात. 10,000 रुपयावर त्यांच्या नेमणुका झाल्यावर आज महाराष्ट्रात पैसे वाटण्याच्या वेगळे मार्ग सरकार अनुसरतंय हे तुम्ही पहिल्यांदा लक्षात घ्या. हे जे सरकार चाललंय ते भ्रष्ट चाललंय. भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं हळूहळू पुढे येणार आहेत. महाराष्ट्रामध्ये एक रस्ता यांनी केला जालन्यावरून तिकडे कुठेतरी नांदेडला, 11,000 कोटीचं टेंडर 15,000 कोटीला द्यायला लागले. 1 किलोमीटरला 73,073 कोटी रुपये खर्च 1 किलोमीटर. वर्सोव्यावरून अलिबागला जाणारा एक नवीन कॉरिडॉर, वर्सोवा नाही विरारवरून 96 किलोमीटरचा करणार आहे. त्या ठिकाणी 20,000 कोटीचं टेंडर 26,000 कोटीला चाललंय असं मी ऐकलं. आणि 20,000 कोटीचं टेंडर 19 कॉम्पिटिशन झाल्यावर 19,000ला जायला पाहिजे ना, तरी 26,000ला निघालंय अशी माझी माहिती. आणि ते करत असताना 1 किलोमीटरला खर्च किती तर 273 कोटी. 1 किलोमीटर रस्ता करायला यांना 273 कोटी खर्च करायला लागले. मागणी नाही, चर्चा नाही, कुणीच त्याच्यावर विचार केलेला नाही. पुढे कधी लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी 8 दिवस टेंडर काढले. त्यामुळं काय कशा पद्धतीनं खर्च चालू आहे महाराष्ट्रामध्ये सत्तारूढ लोकांचा ह्याची छोटी छोटी उदाहरणं आहेत. तेवढे पैसे यांच्याकडून आले. सामान्य महाराष्ट्रातल्या जनतेला हा प्रश्न मनात पडायला लागलाय, कसं काय एवढा घटून काय. यापूर्वी महाराष्ट्रात अनेक निवडणुका आपण बघितल्या, पण असं कधी बघितलं. आता अलीकडं उद्धव ठाकरेंच्या गाडीवर दगडफेक, नारळफेक हे वेगळं वर्ण महाराष्ट्रातल्या राजकारणाला देण्याचं काम कोणीतरी करतंय का अशी शंका आता आपल्या सगळ्यांनी. नेत्यांना अडवायचं, नेत्यांना त्या ठिकाणी दगडफेक करायची, गोंधळ करायचा, ही सुसंस्कृत महाराष्ट्रात कधीही प्रवृत्ती नव्हती. मग महाराष्ट्र कोणी नासवलाय हे जरा एकदा तुम्ही विचार करून लक्षात कामं होतील. पुढची येणारे अनेक लोक कामच करतील, पण महाराष्ट्रातलं राजकारण नासवण्याचं काम कोण करतंय. लोकशाहीमध्ये मुक्तपणाने संचार आणि मुक्तपणाने बोलणं हे लोकशाहीला अभिप्रेत आहे. त्या लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम जर कोणी करत असेल तर महाराष्ट्रातली जनता ते सहन करणार. दिल्लीला संविधान बदल करण्याची मानसिकता भाजपची आहे हे लक्षात आलं आणि देशातली जनता एकवटली आणि त्यांची सत्ता घालवण्यापर्यंत ती आली. पण तरी यांनी मुलाशी सांगितलं त्याप्रमाणे सरकार स्थापन केले. संविधान बदलण्यासाठी आम्ही नाही, भारतातल्या भारतीय जनता पक्षाच्या 11 उमेदवारांनी भाषणं केलेली आहेत की आम्हाला निवडून द्या, आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायचं. म्हणजे हे मूळ भाजपच्या मनात आहे. हे आज नाही, 1952ला ज्यावेळी संविधान मांडण्यात आलं तेव्हापासून त्यांचा या संविधानाला विरोध आहे. आणि म्हणून यावेळी भारतातल्या जनतेनं एकसंघपणाने या सरकारला विरोध केला. तरी सरकार सत्तेवर आलं. मी तुम्हाला विनंती करणार आहे की मुंबई महाराष्ट्र यांच्या ताब्यात गेल्याशिवाय यांची ताकद कमी होणार. त्यामुळं महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या कचाटीतून सोडवायचा असेल आपल्याला तर आपल्याला हा शेवटचा धक्का भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात देण्याचं काम करावं लागेल. आणि मी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी फिरतोय
प्रचंड उत्साह लोकांचा आहे, कार्यकर्त्यांचा आहे आणि लोक आज वाट बघतायत की कधी यांचा हिशेब करतो. लोकप्रिय घोषणा जाहीर व्हायला लागल्या, आमचा कोणाला विरोध नाही. जाहीर केलेल्या योजनांचं हेडच अजून काढलेलं नाही. शीर्षक असतं ते आणि एवढे प्रचंड पैसे खर्च होणार आहेत त्याचा विचार नाही केला. मला मगाशी मेहबूब सांगत होता, सातारचे एक आमदार आहेत भाजपचे, शिवसेनेचे, त्यांनी सांगितलेलं आहे की आता सगळ्यांनी अर्ज भरा, आता छाननी नाही, निवडणूक झाल्यानंतर छाननी. विधानसभेच्या नंतर फायनल स्क्रुटिनी करून किती बायकांचं थांबवायचं ते आम्ही बघणार आहोत, अशी त्याचा अर्थ विधानाचा. याचा अर्थ निवडणुकीत पैसे वाटणे एवढाच उद्देश आहे. पण मी महाराष्ट्रातल्या आमच्या भगिनींना विश्वास देतो की आमचं सरकार 100% येणार आहे. तुम्ही यांच्या नादाला लागण्याची कोणती आवश्यकता नाही. काही लोक भाषण करतील आणि म्हणतील आमच्या चिन्हासमोर बटन दाबा, आम्ही सत्तेत असलो तर या योजना चालू राहतील. मी महाविकास आघाडीच्या वतीनं महाराष्ट्रातल्या आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींना सांगेन, यांचं सरकार घालूया आणि त्यांनी या योजना ज्या जाहीर केल्या त्या न विचार करता केलेल्या आहेत. आम्ही विचारांना अधिक चांगल्या योजना तुमच्यासाठी आणण्याचं काम आलेल्या सरकारमध्ये करून दाखवल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. आज आपण सगळे मोठ्या संख्येने इथं आला. डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आणि धैर्यशील भैया हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे. मी आमच्या जानकर साहेबांना सूचना केलेली आहे की जरा महाराष्ट्रात फिरा, इथं काही प्रॉब्लेम नाही, पण सातारा जिल्हा, सोलापूर जिल्हा, महाराष्ट्रात सर्व ठिकाणी जाण्याचं काम देखील तेवढंच त्यांनी केलं पाहिजे. इथं 400% तुम्ही निवडून आला, पण महाराष्ट्रामध्ये फिरलं पाहिजे. आमच्याकडे वक्ते कमी आहे, नेते कमी आहे, कारण सगळे नेते तिकडे गेले. त्यामुळे नवे नेते पुढे आणण्याचं काम आम्ही करतोय, नवीन विधानसभेचे चेहरे पुढे आणण्याचं काम करतोय. आणि मला महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानले पाहिजे. नव्या रक्ताची नवी पिढी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आज पुढे यायला लागली आहे. आणि याची सगळ्याची सुरुवात विजय दादा तुम्ही घेतलेल्या निर्णयात आहे आणि म्हणून तुमचे लाख 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 आभार मानणे हे आज माझं कर्तव्य आहे. तुम्ही सुरुवात केली आणि महाराष्ट्र प्रचंड बदलला आणि म्हणून तुमच्या गावात इथे येत असताना आपल्या अकलूज सरांना माझी विनंती आहे, माळशिरस तालुक्याला विनंती आहे की उद्याचा काळ हा आपला आहे. ते चालवण्यासाठी तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आम्हाला मिळावा एवढीच विनंती करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रदेशाध्यक्ष मेहबूब बाईशे, सुनीलजी गव्हाणे, राजा भोंकर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर आणि या ठिकाणी जमलेले माळशिरस तालुक्यातील आदरणीय मोदीदादांवरती, आदरणीय पवारसाहेबांवरती प्रेम करणारे सर्वच कार्यकर्ते. सुरुवातीला या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इलेक्शन झाल्यापासून एवढ्या निवांतपणाने आपल्या सगळ्यांची भेटच झाली. लगेच अधिवेशन लागलं आणि कंटिन्यू दौरे पण चालू होते आणि आज संधी आलेली सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांची आभार मानायचा. मी आदरणीय मोदीदादांच्या वतीनं आणि मोठे पाटील परिवाराच्या वतीनं आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. तुम्ही जे विश्वास आणि प्रेम दाखवलं आणि ज्या पद्धतीनं मतदान केलं त्यामुळे आज मी लोकसभेत तुमचा आवाज, तुमचा प्रतिनिधी म्हणून पोचू शकलो, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो. आताच आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं 2 अधिवेशनं झाली. एक शपथविधीचं नवीन फॉर्मेशनचं अधिवेशन झालं आणि परत उरलेल्या बजेटचं अधिवेशन झालं. त्या बाबतीत थोडं तुम्हाला सगळ्यांना माहिती सांगावी काय अवस्था आहे दिल्लीमध्ये. पहिल्या अधिवेशनामध्ये
राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान जेव्हा उभं राहिले त्या पूर्ण आठवडाभरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं तसेच इंडिया आघाडीच्या वतीनं प्रामुख्याने एक मागणी होती की नीट आणि जेईई परीक्षा जी आहे त्याच्यावरती चर्चा घ्या म्हणून सर्व विरोधी पक्षातले खासदार पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत अगदी पंतप्रधानांच्या भाषणापर्यंत ती मागणी करत होती. मणिपूरच्या चर्चेवरती जो हिंसाचार झाला किंवा होतोय त्याच्यावरती चर्चा घ्या म्हणून सातत्याने सर्व विरोधी पक्ष त्या ठिकाणी मागणी करत. परंतु एनडीए सरकारने विद्यमान सरकारने त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यास काम केलं. गेल्या 5 वर्षामध्ये नीट जेईई परीक्षेमध्ये जवळजवळ 70 ठिकाणी पेपर फुटीचे प्रकरण पुढे आले. उडवाउडीची उत्तरं सभागृहात देण्याचं काम सध्या चालू आहे. मला आवर्जून सांगायचं आहे की आता विरोधी पक्ष एवढा प्रबळ झालेला आहे म्हणजे पाटील साहेबांनी सांगितलं जातं किती प्रबळ झालं तर तिथं आम्ही प्रत्यक्षात अनुभवतो की जेव्हा देशाच्या पंतप्रधान भाषणाला उभा राहील आम्ही जे प्रामुख्याने मागणी करतो की मणिपूर आणि नीटवरती तुम्ही चर्चा करू नका. 2.5 तास त्यांनी भाषण केले. आम्ही समोरून घोषणा देतो की आमची मागणी आधी मान्य करा मग तुम्ही राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर द्या. परंतु त्यांनी काय 2.5 तासामध्ये त्यांच्या भाषणामध्ये एक शब्द नीट आणि जेईईवरती काढला नाही किंवा मणिपूरच्या हिंसाचारावरती एक शब्द बोलले. उलट गेल्या 75 वर्षामध्ये काँग्रेसने काय केलं आणि मनी कशी लागू झाली एवढ्याच गोष्टीवर टीका करत नाही. असं काय नाही. आजच्या दिवशी मणिपूरमध्ये काय करते तिथली जनता काय हाल सुचली त्याच्यावर त्यांनी उत्तर दिले. जवळजवळ 2.5 तास भाषण केलं. 10 मिनिटं त्यांनी देशाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर दिलं. सभागृहाचं कामकाज संपल्यानंतर आदरणीय पवारसाहेबांना आम्ही भेटलो. पवारसाहेब आमच्या नवीन खासदारांची सगळ्यांची शाळा घेतातच. काय काय झालं सभागृहात काय माहिती आली दिवसभरात घेतली समजलं काय त्याच्यावर मार्गदर्शनही साहेब करतात. साहेब म्हणजे तुला काय वाटतं. मी साहेबांना सांगितलं साहेब पंतप्रधान साहेबांचं भाषण नव्हतं वैयक्तिक त्यांचं भाषण देशाचे पंतप्रधान म्हणून बोलले. साहेब पण म्हणजे बरोबर आहे मी सुद्धा टीव्हीवर त्यांचं अख्खं भाषण घेतलं फक्त 10 मिनिटं पंतप्रधान या नात्याने शोभत असं त्यांनी त्यावेळेस सांगितलं. गेल्या 2 आठवडे अधिवेशनाला गेलो. आपल्या सर्वांच्या नेत्या सुप्रियाताई मी आमच्या गट नेते लोकसभा सभागृहामध्ये त्यांनी महत्त्वाचा प्रश्न अर्थमंत्र्यांकडे मांडला. अर्थमंत्र्यांच्या बजेटवरची चर्चा करायची. मेडिकल इन्शुरन्स जो आहे त्याच्यावर सुद्धा शासनाने यावर्षी बजेटमध्ये GST आणला. मी काल बार्शीला बोललो अमोलदादा माणूस जन्मल्यापासून GST सुरू होतो. बाळ जर असेल त्याला जेवढी काही औषधं वॅक्सिन दिली जाते तिथनं जी GST सुरू होतो तो माणसाच्या मृत्यूपर्यंत GST होतो. म्हणजे जे कापड घ्यायला लागते पूर्वी जेव्हा वॅट तेव्हा कपड्यावर कधी वॅट नव्हता. जयंत पाटील साहेबांनी पण आपल्या राज्याचं अर्थमंत्रीपद सांभाळले कधीच वॅट नव्हता. म्हणून आज अंतविधीला जे कापड लागतं त्या कापडाला सुद्धा GST भरायला लागतो. सोडत नाही सगळ्या बाजूने ओरपडायचं काम करतात आणि लोकांना दवाखाना परवडत नाही म्हणून लोक मेडिक्लेम इन्शुरन्स काढतात. त्याच्यावर सुद्धा GST आकारण्याचं काम केंद्र शासन करतं. म्हणून सुप्रियाताईंनी सभागृहात प्रश्न अर्थमंत्र्यांना विचारला की हे तुम्ही रद्द केलं पाहिजे तुमच्या हातातली गोष्ट आहे. तर त्याला उत्तर अर्थमंत्र्यांनी सभागृहामध्ये दिलं की हे माझ्या हातातली गोष्ट नाही आहे. GST काउन्सिल घ्यायचे प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री येऊन बसतात त्यांचीच ही मागणी आहे आणि एवढा वाटा आम्ही राज्याला देतो. राज्याला वाटा देण्यापेक्षा आज लोकांना सवलत देणे देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी तिथं सभागृहात आम्हाला हे अपेक्षित होतं की मी सगळ्या राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलते आणि हा GST काउन्सिलमध्ये आम्ही हा निर्णय रद्द करण्यासाठी तुमच्या वतीने मांडेल असं म्हणण्यापेक्षा ते सगळे विरोधी पक्ष नेत्यांबरोबर भांडत बसल्या स्वतःबरोबर. म्हणजे एवढं चुकीच्या पद्धतीनं
आजचं सरकार आहे नक्कीच आपली संख्या वाढल्यामुळे डिस्टर्ब झालेलं चित्र आम्हाला सभागृहामध्ये त्या ठिकाणी दिसून येतं. असताना त्यांचं उत्तर ऐकत असताना सुप्रियाताई बोलल्या हे सगळं पाहिल्यानंतर त्यांची उत्तर ऐकल्यानंतर प्रत्येक मंत्र्याचं उत्तर ऐकल्यानंतर मला एक गोष्ट आठवली तिथं सभागृहात की जी सरकारवरची कायम आपल्या भाषणात उल्लेख करायचा की एक छोटं गाव होतं त्या गावात एक शेतकरी घेतलेले आहे आणि त्याच्या शेजारी एक डोंगर होतं ते डोंगरावरती आपले सगळे जनावर चरायला गेले आणि तिथं जनावर चरायला घेऊन गेली तर लांडग्यांची संख्या भरपूर असेच एके दिवशी त्या गावातले 2-3 शेतकरी तिथं चरायला घेऊन गेल्यावर एका शेतकऱ्याला आठवलं की आपल्या बायकोने काम सांगितलं की केलं पाहिजे म्हणून तो दुसऱ्या शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणला तू माझे जनावर व्यवस्थित सांभाळ तू जर जनावरांना व्यवस्थित सांभाळली तर तुला लंगडी शिडी बक्षीस देईल लंगडी शिडी बक्षीस देईल म्हणून त्याला सांगितलं समोरचा शेतकरी थोडा पायरा होता त्यानं नुसतं मुंडका आणलं त्याला वाटलं त्याला समजलं म्हणून गावाकडे आलं गावाची कामं ओळखली कामं ओळखून पुन्हा माघारी शेतावरती म्हणजे डोंगरावरती गेलं डोंगरावरती गेल्यावर जनावरं भेटली जेवढ्याच थोडी जनावरं त्या ठिकाणी आता शब्द दिलाय दुसऱ्या शेतकऱ्याला आपण त्याला बक्षीस त्याचं दिलं पाहिजे म्हणून ती लंगडी शिडी उचलतो आणि घेऊन जातो आणि त्याला म्हणतो धर तुझं बक्षीस तो म्हणतो त्यांना ऐकलेलंच नसते पहिले त्या दुसऱ्या शेतकऱ्याने तो म्हणतो मी काय तुझ्या शेळीचा पाय म्हटला हा म्हणतो ते तुला लंगडीच द्यायचं तर म्हणजे लंगडीच घ्यायची तो म्हणतो मी काय तुझ्या शेळीचा पाय म्हटला ह्याला पण ऐकायला नसतं हा दुसरा पाहिला शेतकऱ्याचा तो बक्षीस देणारा दोघांचं दारादारीपर्यंत घेतलं एवढं टोकाला जातो विषय की नेहमीप्रमाणे तो विषय गावच्या पाटला करतात पाटलं पण नुकतंच बायकोबरोबर भांडण झालेलं असतं आणि हे दोघं तिथं जातील आणि सांगायला लागतात की मी याला लंगडी देतो म्हणलेलं हा मला दरदाकडंच मागतोय असं ते सरकारानं सगळं पाटलासमोर मांडायचं सुरू होतं परत गचांडी लागण्यापर्यंत तिथं वेगळी पाटील जोरात शिवाय लागतो त्यांना शांत बसा म्हणतो माझ्या बायकोने शिवीच काय हत्ती जरी पाठवला तरी मी तिचं तोंड बघणार नाही पाटील किसान पाठवला अशी अवस्था आता आहे केंद्रीय मंत्री आपल्याला सांगतात राज्यात जावा राज्याच्या अर्थमंत्र्याला सांगा की मेडिक्लेमचं तुम्ही हट्ट धरू नका तिथं GST लावायचं जायचं कुणाकडे देशाच्या सर्वोच्च पदाकडे आम्ही मागणी सभागृहात करतोय आणि पहिलं राहायचं ठरवलं असेल तर सर्वसामान्य जनतेनं या देशातल्या काय करायचं अशी परिस्थिती निर्माण झाली आधी बोलत नाही आपल्याला सगळ्यांना अमोलदादांचे विचार आहे परंतु अजून एक आवश्यक गोष्ट सांगायची पाहिजे की ह्या सरकारचं एकंदरीत चाललेलं काय की नुसत्या मोठी आकडेवारी दाखवायची नुसती योजनांची आकडेवारी जाहीर करायची सगळ्या माध्यम भगिनींना विनंती आहे तिथं जमलेल्या पदाधिकारी जेवढे तुम्ही घरी गेलं की 1 महिन्याचा हिशोब करा की फक्त महिलांना लागणाऱ्या घरातल्या जेवढ्या वस्तू आहेत त्याच्यावर किती GST वाटताय किती आकडा जातोय आणि 1500 रुपये आपल्याला घेणं योग्य आहे का जसं शेतकऱ्यांना फसवलं आता महिलांना फसवायचं शेतकऱ्यांना 6000 रुपये दाखवले इकडं आणि 11000 रुपये GSTतून माघारी घेतली तुम्ही तर ऑनलाईन बसून सगळं मागवलं असताय महिला रोज काय नाही एक शॉपिंग होतं ऑनलाईन नवऱ्याला पण माहीत नसते काय शॉपिंग जातं पार्सल घरी आल्यावर समजतं मलाही कसं समजतं घरी आल्या कोणाचं मुलींचं नाही तर बायको आलेलं असते बरंच हे आकडेवारी काढून बघा म्हणजे पूर्णही फसवणुकीचा धंदा आहे आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सांगितलं जे द्यायचं ते भक्कम दिलं गेलं पाहिजे जर जुना काळ आपण पाहिला आदरणीय पवार साहेबांचा काळ पाहिला आदरणीय दादांचा काळ पाहिला यांनी जी माणसं घडवली त्यांनी खोटे आकडेवारी कधी सांगितले जो निधी दिला तो 100% दिला 100% म्हणण्याचा उद्देश माझा याच्या मागचा असा आहे की आपल्याला लोकसभा इलेक्शनच्या आधी असंच काही मंडळींनी फसवलं केंद्रातून काही मंडळी आले नीरा जोगरला उतरले तिथून हेलिकॉप्टरमध्ये बसले नीरा जोगरचं पाहणी केली आपला खेळणार पाठ नीरा नदी पाठ पंढरीचं दर्शन करून माघारी दिल्लीला गेली आणि तिथं घोषणा केली की केंद्रातनं पैसे आपण नीरा जोगर धरणाच्या पाईपलाईनसाठी गेले गाजावाजाकडून खटकंला सुद्धा मोठा कार्यक्रम झाला त्या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर भूमिपूजन झालं योजना मंजूर झाली म्हणून सांगितलं आणि लोकसभा इलेक्शन झालं मतदान झालं काउंटिंग झाल्यानंतर जेव्हा सुप्रियाताईंना ही गोष्ट समजली आणि त्यांनी
सचिवांना विचारलं की तुम्ही काम करणार आहे. सचिव म्हणले याला पैशाची तरतूद फक्त 100 कोटी झालेली आहे. ताईंनी विचारलं किती लागणार आहे. 3,000 का 3,500 कोटी रुपये लागणार आहे. त्याच्या आधी केंद्र काढून वाटून रिकामे फक्त 100 कोटीची तरतूद आहे. आमचा तालुका एवढा नटला आणि त्याच्याकडे नटला की पाणी आलंच, पैसेच नाही आहे. परवा मी मोठ्या विचारलं, दिल्लीत गेलो, मंत्र्यांना भेटलो, तिथल्या इरिगेशन मिनिस्टर JCR पाटील साहेब आहेत त्यांना भेटलो आणि आपल्या निराकरण धरणासाठी तरतूद करा. पंतप्रधान कृषी सिंचाई योजना आहे त्यातून आम्हाला 3,500 रुपये 3,500 कोटी रुपयाची आपण तरतूद करावी आणि आमचा हा फलटण, खंडाळा आणि माळशिरस तालुक्यातला पाण्याचा प्रश्न संपवावा अशी विनंती केली. तर इलेक्शनच्या आधी आपल्याला काय सांगितलं, सगळं मंजूर झालंय, सगळं आलं. ही कागदोपत्रे उघड झालेल्या गोष्टी सांगायचं तात्पर्य तुम्हाला सगळ्यांना एवढंच माझं येणं वाटतं की यांच्या बोलतापांना बळी पडू नका. आता या 1.5 महिन्यात तर लय गोष्टी सांगणार आहेत आपल्याला, तर लय मोठे मोठे आकडे बघायला मिळणार आहेत. ह्याच्या मार्गाने जातात जे सच्चे राज्यकर्ते सगळ्यांना घेऊन जाणारे पुरोगामी विचार जे पवार साहेबांनी मांडलेला आहे त्या विचाराच्या मार्गाने आपल्याला सगळ्यांना जायचं आहे. आणि समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं या 1.5 महिन्यामध्ये एवढं वितुष्ट निर्माण होईल, अनेक प्रयोग केले जाणार आहेत. त्यामुळं माझी प्रत्येक गावच्या प्रमुख कार्यकर्त्यांना विनंती आहे की या गोष्टीवर आपण डोळ्यात तेल घालत राहिलं पाहिजे आणि आपल्या समाजाचा एकोपा बिघडणार नाही या गोष्टीकडे सगळ्यांनी बारकाईने लक्ष दिलं पाहिजे. या सगळ्या गोष्टीवर आपला बारकाईने लक्ष असलं पाहिजे आणि आपला जो एकत्रित राहायचं प्रत्येकाच्या गावात स्वप्न आहे ते करत आलेलं आहे, आज टिकवलेलं आहे. आपण हे संस्कार पुढे टिकवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी काम करावं. शिवस्वराज्य यात्रेनिमित्त आदरणीय पाटील साहेब, आदरणीय अमोलदादा, त्याच पद्धतीनं महबूब शेख, राजा मित्र सगळीच नेते मंडळी या ठिकाणी आले. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं माळशिरस तालुक्याच्या वतीनं आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय मोठेदादांच्या वतीनं आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि माझी 2 शब्द सुटतो. जय हिंद, जय करायचं जर बंद करा. एकदा बाळदादांनी सांगितले आहे, बाळदादांची रेट म्हणजे फायनल आहे म्हणून कोणी शंका नाही. फायनल म्हणजे फायनल आहे. उत्तमराव तुम्ही निश्चित राहा. जयंत पाटील साहेबांनी ज्या जबाबदाऱ्या काम केल्या पक्षवाढीच्या दृष्टिकोनातून करत राहा. आणि 1999 साली आम्हाला तुमच्या जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार माळशिरस तालुक्याने राष्ट्रवादीला दिले होते. आमचं ते स्वप्न आहे, जर तुम्ही जास्तीत जास्त तिकीटं पदरात काढून घेतली तर सोलापूर जिल्ह्यातून आम्ही जास्तीत जास्त आमदार, जेवढे तुम्ही तिकीट देतात तेवढे आमदार आम्ही सोलापूर जिल्ह्यातून साहेबांना घेऊन जेवढा आदिवासी अकलूजमध्ये होत असलेल्या या सभेसाठी ज्यांनी मगाशी आपल्याला मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष, माझे मार्गदर्शक जयंतराव पाटील साहेब. राजकारणात समाजकारणात येण्याआधीपासून ज्यांचा आशीर्वाद, ज्यांचा स्नेह हा कायम पाठीशी राहिला ते आदरणीय विजयदादा मोहिते पाटील. आणि दिसताना शांत वाटतं, तलवार म्यानातून निघत नाही तवर तिची धार कळत नाही. एकदा तलवार निघाली का कणका फाडल्याशिवाय परत म्यान होत नाही. ते महाराष्ट्र खासदार धैर्यसिंग भैया मोहिते पाटील, मदतसिंहजी मोहिते पाटील, प्रदेशचे युवकांचे अध्यक्ष महबूबाई शेख, OBC सेलचे अध्यक्ष राजापूरकरजी, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, ज्यांच्या वक्तृत्वाचं मी स्वतः चाहता ते उत्तमरावजी जानकर, नागेशजी पाटे, शंकरपजी डोळस, पंडितजी कांबळे, रविभाऊ पाटील, ऋतुजाजी सुर्वे, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर पदाधिकारी, आपण सगळे पत्रकार बांधव आणि आपण सगळेजण खरं तर फार काळ बोलणार नाही, फार जास्त वेळ बोलायची गरज नाही. येताना सुद्धा काल बारामतीची सभा करून येत असताना आज अकलूजला सभा म्हटल्यानंतर खरं तर भैया साहेब थोडं निर्धास्तपणे आलो, कारण आपल्याला माहिती आहे अकलूजकरांचं कसं
मोहिते पाटील म्हणतील तसं. आता केवळ अकलूजकरांचं ते राहणार नाही, ते आता सोलापूर जिल्ह्याचं सुद्धा पुन्हा एकदा जशी कात टाकून नवीन सळसळ येते तशी संघटनेमध्ये सळसळ येणार याविषयी नक्कीच खात्री. पण काल पुण्यावरून येत असताना उजनी धरण लागलं आणि या उजनी धरणाच्या वेळी खरोखर एक आठवण जागी झाली स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांची. कारण जेव्हा या उजनीचं जलपूजन होतं तेव्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं भाषण होतं की पंढरीच्या पांडुरंगाची स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलगिरी व्यक्त केली होती, माफी मागितली होती. पंढरीच्या विठुराया तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली आहे, पण या चंद्रभागेचं पाणी शेताशिवारात जाईल आणि त्यातून जी शेतकऱ्यांच्या शेतात कणसं येतील त्या कणसात पांडुरंग दिसेल. ही परंपरा राजकारणाला होती आणि अवघ्या काही वर्षांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाची अशी नासाडी झाली की सांगणारे नेते सांगायला लागले मी पुन्हा आलो, 2 पक्ष फोडून आलो. विचार करा आपण कुठं होतो आणि कुठं जाऊन पोहोचलो. जिथे एक सुसंस्कृतता होती, जिथे एक विचार होता, जिथे एक संवाद होता, जिथे लोकशाहीच्या मध्ये माझ्या पत्रकार बांधवांना सुद्धा ही गोष्ट 100% मान्य असते. या सुसंस्कृततेला एक आदराचं स्थान होतं आणि असं असताना आज मात्र परिस्थिती अशी झाली. म्हणजे मी पार्लमेंटच्या भाषणातही म्हटलो, शोले सिनेमाचा डायलॉग म्हणजे शोले 1972ला आणि शोलेचं नवीन व्हर्जन पुन्हा देशात दिसायला लागलं. शोले मध्ये महबूब भाई डायलॉग होता, दूर किसी गांव में जब बच्चा रोता है तो माँ कहती सो जा वरना गब्बर आ जाएगा. आणि मागच्या काही दिवसांमध्ये जेव्हा विरोधी पक्षातला कुठलाही नेता बोलायला लागतो तेव्हा आपोआप आकाशवाणी होते सरकार के खिलाफ ज्यादा मत बोल वरना ईडी सीबीआई इन्कम टॅक्स आएगा. ही परिस्थिती आता देशाची झाली आहे आणि या होत असताना विशेषतः महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला नजर कोणी लावली हे सांगण्याची गरज नाही. सगळ्यांना माहिती हे राजकारण नाचवलं कोणी, या सुसंस्कृततेला गालबोट कोणी लावलं हे सगळ्यांना ठाऊक आहे. आणि त्यामुळे आपण शेतकऱ्याची लेकरो आंब्याची आडी लावतो का नाही? आंब्याची आडी लावली, नासका आंबा निघाला तर काय करतो? आडी बदलतो का आंबा? आधी आंबा काढावा लागतो. आणि त्या पद्धतीने या विधानसभा निवडणुकीत तुम्हा सर्वांना याची काळजी घ्यावी लागेल की ही राजकारणाच्या सुसंस्कृततेची जी आडी होती ही नासवणारी जी काही प्रवृत्ती आहे ही प्रवृत्ती आता आपल्याला बाजूला काढावी लागेल. तर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं नाव घेण्याची पुन्हा आपली पात्रता निर्माण. कारण या भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून 2014 पासून 14 ते 19 महाराष्ट्रात त्यांचं सरकार, 14 पासून केंद्रात त्यांचं सरकार, 19 नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं. पाठीत खंजीर खुपसून नांड्या दबाड्या करून सरकार पाडलं. इथं सभा सुरू व्हायच्या आधी एक नाटक तुम्ही बघितलं असेल, नाटक झालं नाही त्याच्यात बघितलं ना नेमकं काय झालंय ते तुमच्या मनातले तेच त्या नाटकात आहे ना. कारण परिस्थितीच अशी आली आहे की हे भाजपवाले गाईवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही. हे गाईवर बोलतील पण महागाईवर बोलत नाही. हे रामावर बोलतील पण कामावर बोलत नाही. आणि फेक नरेटिव्ह, खोटं बोल पण रेटून बोल. म्हणजे धैर्यशील भैया साहेब, आपण कांद्याचं आंदोलन केलं. खरं तर मी शिवस्वराज्य यात्रेच्या वेळी इथं होतो. कांद्याचं आंदोलन केलं. आता माळशिरस तालुक्यात राजभाऊ काही फोटो पाठवले जात आहेत, व्हायरल केले जात आहेत. हे फोटो व्हायरल करताना काय केलं जातं, काय सांगितलं जातं तर महाविकास आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केलं कांद्याचे दर कमी करा म्हणून. त्याच्यावर एक मॉक व्हिडिओ केलाय, त्याच्यावर वेगळा आवाज लावलाय. आंदोलन कशासाठी होतं भावांनो? हे आंदोलन होतं कांद्यावरची निर्यात शुल्क कमी करा म्हणून. 40% निर्यात शुल्क आहे. 18 रुपये एक कांद्यावर आपल्याला लागत आहे. म्हणजे आज जर परिस्थिती बघितली तर भारतीय जनता पक्षावाले इथे येतात आणि सांगतात भारत माता की जय म्हणा. आणि वस्तुस्थिती काय आहे तर महाराष्ट्रातला, भारतातला कांदा हा जेव्हा जागतिक बाजारपेठेत जातो
तेव्हा केंद्र सरकारने 40% निर्यात शुल्क लावलंय, त्यामुळे आपला कांदा विकावा लागतोय $650 आणि ज्या पाकिस्तानचं कंबरड मोडण्याचा दावा करून भारतीय जनता पक्षाचं सरकार 2014ला पहिल्यांदा आलं होतं, त्या पाकिस्तानातल्या शेतकऱ्याचा कांदा घेणार जागतिक बाजारपेठेत का $350 घेणार, 350चा घेणार. म्हणजे हे 40% निर्यात शुल्क आमच्या शेतकऱ्यांच्या बोकांडी लावल्यामुळं निर्यात आपली जेमतेम 10%वर आली. जागतिक निर्यातीमध्ये जेमतेम 10%, फक्त हा 10% कांदा भारताचा निर्यात होतोय. पण हे सगळं झाकायचंय म्हणून असे फेक नरेटिव्ह, असं खोटारडं काहीतरी पसरवतात. वस्तुस्थिती ही आहे की ते आंदोलन कांद्यावरचं निर्यात शुल्क कमी करा यासाठीच होतं. का दौडमध्ये होतं? दौडमध्ये असताना दौडच्या तिथल्या आमदारांनी किती खोटं बोल पण रेटून बोल असेल, दौडच्या आमदारांनी एका भाषणामध्ये सांगितलं का त्यांच्या मतदारसंघामध्ये 35 रुपयाच्या खाली कुणीच कांदा विकला. पट्ट्यामध्ये शाबास, हजारो पट्ट्या असतील, 17-20 रुपयांनी शेतकऱ्याला कांदा घालावा लागला याची. आणि असं असताना भारतीय जनता पक्षावाले ही भूमिका. भैया म्हणाले, जीएसटी काउन्सिलचं म्हणाले, अर्थमंत्र्यांचं सांगितलं. म्हणजे जन्माला आल्यापासून जाईपर्यंत गेल्यानंतरच्या लाईफ इन्शुरन्सच्या ह्याच्यावर सुद्धा 18% जीएसटी आपल्याला भरावा लागतो. आणि आपल्या खिशातलं वरवाढून घेतल्यानंतर अचानक सरकारला वाटतं आता काहीतरी द्यावं. म्हणजे किस्सा सांग, लई योजना आल्या. या योजना येत असताना एक प्रसंग घडला होता. एक चोर, 3 चोरांची टोळी होती. टोळीनी लय लुबाडले, कुणाची रोकड लुबाडली, कुणाचे दागिने लुबाडले, कुणाची मौल्यवान वस्तू लुबाडल्या, सगळं लुबाडलं. एक दिवस चोर पकडले गेले. चोर पकडले गेल्यानंतर लोकांसमोर आले तरी चोर काय कबूल होईना. चोर कबूल होईना म्हटल्यानंतर इन्स्पेक्टरनं सणसणीत कानाखाली वाजवली. जशी कानाखाली वाजवली तशी चोर पटपटा बोलायला लागले, हे तुमचे मौल्यवान दागिने घ्या, या तुमच्या चीज वस्तू घ्या, ही तुमची रोकड घ्या. आता कळले इन्स्पेक्टर कोण आहे. इन्स्पेक्टर ही महाराष्ट्रातली जनता आहे जी कानाखाली वाजवली. तो लोकसभेचा निकाल आहे. म्हणून आता तुमच्याकडूनच घेतलेलं जन्मापासून मृत्यूपर्यंतच तुमच्यापासूनच घेतलेल्या आता वेगवेगळ्या योजनांमधून आता बाहेर द्यायला सुरुवात झाली. ही खरी योजनांची परिस्थिती. माळशिरस तालुक्यामध्ये नक्की आता आपल्या लाडक्या बहिणीच्या योजनेचा प्रचार प्रसार सुरू असतो. काय म्हणून प्रचार केला जातो हा प्रश्न विचारावा लागतो. कारण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा प्रचार सुरू. म्हणजे गुलाबी यात्रा निघाली तिथे म्हणतात माझी लाडकी बहीण. जिथे शिंदे गटाची शिवसेना तिथे सांगतात मुख्यमंत्री लाडकी बहीण. जिथे भारतीय जनता पक्षावाले तिथे म्हणतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण. योजनेविषयी कुणाचाच विरोध नाही. जर वाईट वाटत असेल तर त्याच्या मागच्या हेतूविषयी वाईट वाटत. कारण माझ्या बहिणी इथं बसल्या, जर 9 वर्ष भाऊ दारावून जातो, 9 वर्ष जाणाऱ्या भावाला कधीच दारात डोकवून बघितलं नाही, कधीच राखी पौर्णिमेला ओवाळणी घातली नाही, कधीच भाऊबीजेला ओवाळणी घातली नाही. तो 10व्या वर्षी अचानक आला म्हणला, ताई ही माझी ओवाळणी. तर ताई काय म्हणत, भावा मागची 9 वर्ष बहिणीचं दार दिसलं नाही का, हेच म्हणत नाही. आणि ही जर परिस्थिती असेल तर ही परिस्थिती का निर्माण झाली. ही परिस्थिती निर्माण झाली ती लोकसभेच्या निकालानंतर निर्माण झाली. जेव्हा कळून चुकलं की ही काळ्या दगडावरची रेग आहे की महायुतीचं सरकार जाणार आणि महाविकास आघाडीचं सरकार येणार. तेव्हा कसं असतं, पेशंट जेव्हा आयसीयूत असतो, पेशंट आयसीयूत असतो, आयसीयूत असल्यानंतर काय म्हणतो आपण, त्याचं औषध द्या, आपण बाहेर काढा लवकर बाहेर काढा म्हणतो का नाही. कधी थांबले का, कधी नाही. डॉक्टर हेच इंजेक्शन टाकली, या इंजेक्शनला किती खर्च आहे म्हणतोय का, नाही म्हणत. म्हणतो कन्सल्टी द्या पण पेशंट बाहेर काढा. तशी सरकारची आत्ताची अवस्था आहे. त्यांची सत्ता आयसीयू मध्ये आणि त्यामुळे योजना मागून योजनांची इंजेक्शन देत आहेत. त्यांचाच खर्चाचा विचार होत नाही. ही खरी वस्तुस्थिती जे आहे. त्यामुळे हेतूविषयी आहे, योजनेविषयी नाही. अनेक पुन्हा सत्ताधारी येतील, मीडियाचे प्रतिनिधी त्यांना सांगतो योजनेला कधीच विरोध नाही, विरोध कायम हेतूला असतो.
आणि त्यामुळे आम्ही त्या उद्दिष्टाला त्या उद्देशाचं कायम आम्ही लक्ष देतो. योजना आली, फॉर्म भरून घेतात. योजनातून मगाशी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं, समजा आई जर सांगितलं रोज सकाळी उठून, मला सांगा बायकोनी जर रोज सकाळी उठून सांगा तुमच्यासाठी भाकरी कापली, ठीक बाबा सकाळी भाकरी कापली. बाहेर जाताना सांगितलं तुमच्यासाठी कापडाला इस्त्री केली, संध्याकाळी सांगितलं तुमच्यासाठी जेवण केले. हे बायकोनी आईने सांगितलं, तुम्ही काय म्हणा सांगायला पाहिजे सारखं. मला सांगा आईने बापाने सकाळी उठल्यापासून सांगायला पाहिजे का नाही तुझ्यासाठी केले, तुझ्यासाठी केले, तुझ्यासाठी केले. हे सांगितलं पाहिजे का आपल्यापर्यंत पोहोचतंय तर आपल्याला तवच कळतंय आपल्याच आई बापाने केले. कुठली पर्याय योग्य पहिला का दुसरा, आपल्यापर्यंत पोहोचलं तर आपल्याला कळतंय ना आपल्यासाठी केलंय. मग हाच प्रश्न सरकारला विचारावा लागतो की तुमच्या घामाच्या पैशाने, तुमच्या टॅक्सच्या पैशाने जो तिजोरीत पैसा जमा झाला त्याच्यातून योजना काढत असताना त्याच योजनेच्या जाहिरातीसाठी तुमच्या कामाचे, तुमच्या कष्टाचे 270 कोटी रुपये आधी जाहिरातीला आणि नंतर 300 कोटी रुपये फक्त योजना दूतला का खर्च करताय? कारण हे सरकारचं अपयश आहे, योजना पोहोचली नाही म्हणून हे अपयश आहे. हे आपल्याला हा जाब सरकारला येत्या काळात विचारावा लागेल आणि त्याच्या पुढची मेक मारून ठेवली. म्हणजे सुरुवातीला सगळ्यांनी सांगितलं, जयंत पाटील साहेब म्हणाले योजनेची तरतूद नेमकी किती महिन्याची. माझ्या सगळ्या बहिणींना ही गोष्ट आधी लक्षात ठेवली पाहिजे. विचार करा, आता फॉर्म भरून घेतात, फॉर्मची स्क्रुटिनी कधी विधानसभेनंतर. म्हणजे आता फॉर्म भरून घेणार, रक्षाबंधनला पहिला चेक पाठवणार, पहिला चेक पाठवल्यानंतर ही योजना चालू राहणार की नाही याचीच नेमकी गॅरंटी नाही. कारण केंद्रातल्या त्यांच्या बाबाच्या गॅरंटीची आता वॉरंटी राहिली नाही. मग या योजनेची कशी राहील हा एक फार महत्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला सगळ्यांना कळकळीची विनंती. मगाशी भैया साहेबांनी सांगितलं पुणे जिल्ह्यापेक्षा जास्त आमदार सोलापूर जिल्ह्याचे निवडून येणार, त्यासाठी मी आदरणीय विजयदादांचं मनापासून आभार मानतो. ही परिस्थिती पाहिली तेव्हा सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य शेतकऱ्याला, सर्वसामान्य कष्टकऱ्याला हा प्रश्न पडत होता की आपलं राजकीय पालकत्व कुणाकडे, आपण आधारासाठी कुणाकडे बघायचं, आपण आधाराच्या वेळी, संकटाच्या वेळी हात कुणाला मारायची. आणि विजयदादा मी मनापासून आभार मानतो की आपण ही जी भूमिका घेतली त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक सर्वसामान्य नागरिकाला हा आधाराचा हात मिळाला, यासाठी तुमचं मनापासून आभार. आणि दुसरी गोष्ट, हा निर्णय घेत असताना आपण संपूर्ण महाराष्ट्रात तो निर्णय घेतला. कारण महाराष्ट्रामध्ये तुम्ही आताही बघा, महायुतीचं सरकार आहे, सरकार असताना माग गेल्या महिन्यात पुण्याला एक बैठक झाली. या पुण्याच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे गृहमंत्री आले, देशाचे गृहमंत्री आले आणि देशाच्या गृहमंत्र्यांनी आरोप कोणावर केले? आदरणीय पवार साहेबांवर. लोकसभेच्या प्रचाराला माननीय पंतप्रधान आले, पंतप्रधानांनी आरोप कोणावर केले? आदरणीय पवार साहेबांवर केले. कारण हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावतो ही जी महाराष्ट्राची ओळख होती, आज दिल्लीतल्या सरकारला हा महाराष्ट्राचा सह्याद्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच घाम फोडतो. आणि त्यामुळे पवार साहेबांना घेण्याची, या जाणत्या राजाला नामोहरम करण्याची ही खेळी भारतीय जनता पक्षाची. आणि सरळ मैदानात ठरवता येत नाही म्हणून मग ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स लावू मांडीवर घेतले आणि मांडीवर घेऊन त्यांच्या खात्यावर बंदुका ठेवून पण सध्या निशाणे लावत आहेत. आणि जेव्हा मित्र संकटात असतो तेव्हा त्याच्या खांद्याला उभं राहण्याची भूमिका आदरणीय विजयदादांनी घेतली. याचा महाराष्ट्रात एक फार मोठा संदेश दिला, त्यासाठी तुमचा आभार. मगाशी भैया साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने येणाऱ्या निवडणुकांमध्ये, येणाऱ्या दिवसात मात्र सावध राहा. कारण जाती भांडणं लावण्याचा एक प्लान होताना दिसतो. धार्मिक तेढ वाढवण्याची एक शक्यता आपल्याला दिसते. आणि जेव्हा ही शक्यता निर्माण होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आपल्याला ठेवायला पाहिजे. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेऊन एका
विधायक कार्याला नेलं ते छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य, ते आपलं शिवस्वराज्य आणि हे शिवस्वराज्य आपल्याला हवं. माननीय पंतप्रधान महोदय अनेक ठिकाणी जातात, पण अजून माननीय देशाचे माननीय पंतप्रधान महोदय पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले कधी ऐकिवात नाही. कारण महत्वाचं असेल, कारण जेव्हा माननीय पंतप्रधान पंढरीच्या पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येतील तेव्हा माननीय पंतप्रधान चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीच्या वैष्णवांचा जो मेळा जमतो तो मेळा सुद्धा दिसेल. आणि तेव्हा माननीय पंतप्रधानांना वाटेल की जाती जातीत भांडणं महाराष्ट्रात लागू शकत नाही, कारण चंद्रभागेच्या तीरी 18 पगड जातीचे वैष्णव एका पांडुरंगाच्या नामस्मरणात लीन होत असतात. कदाचित पांडुरंगाच्या चरणी लीन होत असताना माननीय पंतप्रधानांना दिसेल की देवाच्या नावानं तेढ निर्माण करत असताना प्रत्येक देवाच्या हातात कुठलं ना कुठलं शस्त्र आहे, पण आमच्या पंढरीच्या पांडुरंगाचा एकमेव असा अवतार आहे की हाती कुठलंही शस्त्र नाही, पण सगळं जग फक्त प्रेमाच्या आधारे चरणावर लीन होतं. कदाचित या गोष्टी त्यांना स्वीकाराव्याच्या लागतील आणि म्हणून कदाचित पंतप्रधान अजूनही पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आलेले म्हणाल, पण ते येतील अशी अपेक्षा आहे. कारण होणारी निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नसणार आहे. होणारी निवडणूक ही फक्त विधानसभेची निवडणूक नसणार आहे. आता दिल्लीतलं सरकार आम्ही बघितलं, म्हणजे मी 2019 ते 24 बघितलं भैया सर. 2019 ते 24 बोलायला चान्स मिळत नव्हता, माईक सारखा बंद होत होता. आता तुम्ही सगळे असे वाघासारखे भांडतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाचे सगळे खासदार, म्हणजे त्या दिवशी भैया साहेब वेगवेगळे बोलले, निलेश लंकेजी दुधावर बोलले, बजरंग बाप्पांनी तर बीडसाठी विमानतळ मागितला, अमर काळे साहेब बोलले, सुप्रियाताई तर या नेहमीच बोलत असतात. पण हे सगळं होतंय, ही परिस्थिती बदलली आहे, कारण दिल्लीतलं सरकार अजून तळमळीत आहे. त्यामुळे एक धक्का और दो. वस्तादावर विश्वास ठेवा. महाराष्ट्र वस्तादाच्या याला हातात आला की दिल्लीतलं सरकार, दिल्लीच्या सरकारच्या ज्या 2 कोबड्या त्या काढून घ्यायला वस्ताद वेळ लावणार नाही याची खात्री बाळगा. आणि जेव्हा दिल्लीतलं सरकार आपल्या हिताचं होईल तेव्हा शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय असतील. आज कांदा निर्यात बंदीसाठी, कांद्याच्या निर्यात शुल्क माफीसाठी संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावं लागतं. मेडिक्लेमवर, लाईफ इन्शुरन्सवर 18% जीएसटी म्हणून संसदेच्या पायऱ्यांवर आंदोलन करावं लागतं. थोडे दिवस थांबा, एकदा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार बसू द्या, दिल्लीत आपलं सरकार बसायला वेळ लागणार नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि दुसरी फार महत्वाची गोष्ट, काही पत्रकार बांधव मला म्हणाले लोकसभेच्या वेळी संविधान बचाव ही फार मोठी मोहीम होती ना, विधानसभेला पण आहे. इथंच तर मी इथंच भावांनो, लढाई अजून संपलेली नाही, फक्त पहिला टप्पा झालेला आहे. कारण देशाच्या आत्ताच्या राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 2027 ला संपणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वयोमर्यादेमुळे मार्गदर्शन मंडळामध्ये जाण्याची जी मर्यादा आहे ती 75 वर्षाची आहे आणि देशाचे पंतप्रधान पुढल्या वर्षी वयाची 75 वर्ष पूर्ण करणार आहे. आणि रशियामध्ये जे काही घडलं त्या पुतीन साहेबांनी पंतप्रधानाचा काळ गेल्यानंतर ते स्वतः राष्ट्रपती झाले आणि ते राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांनी तिथे निरंकुश सत्ता राबवली. त्यामुळे राष्ट्रपती पदाची पुढची निवडणूक ही निर्धोकपणे पार पडल्याशिवाय संविधानाची लढाई पूर्णपणे संपणार नाही. एका खासदाराचं राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये मतांचं मूल्य असतं 700 आणि एका आमदाराच्या मताचं मूल्य, महाराष्ट्रातल्या आमदाराच्या मताचं मूल्य असते 175. आणि त्यामुळे भैयासाहेब आपल्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे. सोलापूर जिल्ह्यातले 11 आमदार, हे 11 आमदार जेव्हा येतील, हे 11 आमदार आल्यानंतर यांचं मूल्य हे जवळपास 175 गुणिले 11 म्हणजे 1750, 175 जवळपास 2000च्या आसपास होणार आहे. आणि त्यामुळे ही जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा, विधानसभा सिर्फ झांकी है,
दिल्लीतलं सरकार अभी बाकी आहे आणि या ताकदीनं जर आपण लढलात, या ताकदीनं आपण हे शिवस्वराज्य सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, मान्य उद्धवसाहेब ठाकरे असतील, राहुलजी गांधी असतील यांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आपण कटिबद्ध होऊयात. ध्यानात ठेवा, एवढी मोठी स्वप्न दाखवली हा, पण महाराजांचं तत्व काय? ज्याचा बाले किल्ला मजबूत त्याचा गड मजबूत, आणि जर गड मजबूत असेल तर मुलुकगिरीला जाता येतंय. आणि त्या पद्धतीने हा बाले किल्ला आदरणीय विजयदादांच्या मार्गदर्शनाखाली तुमच्या सगळ्यांच्या हाती सुखरूप राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.